हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या चॅनलवरती एज्युकेशनल कंटेंट तर मी शिकवतेच तुम्हाला, नो डाऊट. परंतु अशी काही इन्फॉर्मेशन मला जेव्हा मिळते की जी माझ्या स्टुडंटसाठी युजफुल असते, तर ती देखील मी तुमच्यासोबत टाईम टू टाईम शेअर करतच असते. अशीच एक खूप जास्त महत्त्वाची माहिती माझ्यापर्यंत आज आली आणि मी विचार केला, चला ही माहिती माझ्या स्टुडंट्सपर्यंत पोचवलीच पाहिजे लवकरात लवकर. सो बेसिकली तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कुणीही 9th स्टँडर्डमध्ये शिकत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. सो जे स्टुडंट्स 9th मध्ये आत्ता आहेत, शिकत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मॅक्सिमम पोचवा. काय आहे याच्यामध्ये? सो इस्रो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपली लाडकी अंतरिक्ष संशोधन संस्था, ज्याच्यामध्ये आपण आता आपल्या सिलेबसमध्ये देखील आहे ना की आपण वेगवेगळे सॅटेलाइट्स त्याचा स्टडी करतो, आपण रॉकेट लॉन्च करतो, सॅटेलाइट्स आपण स्पेसमध्ये सोडतो वगैरे वगैरे. सो इस्रो मार्फत दरवर्षी स्टुडंटसाठी मोफत काही वर्कशॉप्स घेतले जातात. त्यापैकीच एक वर्कशॉप यावर्षी देखील होणार आहे आणि त्या वर्कशॉपचं नाव आहे इस्रो युविका. ॲक्च्युली प्रोग्राम आहे हा, एक काही ठराविक दिवसांचा कालावधी आहे. इस्रोच्या वेगवेगळ्या सेंटर्समध्ये हा प्रोग्राम कंडक्ट केला जाणार आहे 9वीच्या स्टुडंट्ससाठी. आता या प्रोग्रामला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला काही बेसिक रिक्वायरमेंट्स, तुमच्यामध्ये बेसिक काही इलिजिबिलिटी असली पाहिजे. तर ती इलिजिबिलिटी काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीनं अप्लाय करायचं, काय करायचं, हे सगळ्या माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे. मूळ आपल्या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट, एक महत्त्वाची सूचना आहे. बेसिकली स्टुडंट्स, ॲक्च्युली ही 9thच्या स्टुडंटसाठीची सूचना आहे. सो आपले पॅन्डेमिकपासून मी स्वतः सायन्स आणि अजून एक आपल्या विद्या मॅडम ज्या आहेत त्या मॅथ्स, अशा आपण ऑनलाईन क्लासेस घेतो. सो पॅन्डेमिकपासून जग ऑनलाईन झाल्यामुळं खूप छान ऑप्शन्स आपल्याला खुले झालेले आहेत शिक्षणाचे. याच्यामध्ये मी आता तुम्ही बाकीचे ऑनलाईन क्लासेस देखील करता, ज्याच्यामध्ये तुम्हाला टीचर, जसं आत्ता आपण यूट्यूबमध्ये शिकतोय, तुम्हाला मी दिसते परंतु मला तुम्ही स्टुडंट्स कोणी दिसत नाहीत, मी अशीच रँडमली बोलत असते वगैरे. अशा प्रकारचे ऑनलाईन क्लासेस खूप सारे होतात, ज्याच्यामध्ये टीचर आणि स्टुडंट इंटरॅक्शन बिलकुल होत नाही आणि टीचर येतात असंच नुसतं बडबडतात आणि जातात आणि शिकवतात वगैरे वगैरे. सो माझा जो ऑनलाईन क्लास आपला जो आहे तो थोडासा यापेक्षा वेगळा आहे. कन्सेप्ट याची खूप वेगळ्या पद्धतीनं आम्ही चालवतो आणि खूप जास्त यशस्वी अशी ही कन्सेप्ट आहे आपली, जी पॅन्डेमिकपासून आपण रन करत आहोत. अगदी लिमिटेड स्टुडंटसाठी, मी अंडरलाईन करते, लिमिटेड स्टुडंटसाठीच. एका बॅचमध्ये आपण मॅक्सिमम 30 ते 32 स्टुडंट्स आपल्या एका बॅचमध्ये असतात आणि हे क्लासेस कंपल्सरी आपले झूमवरती होतात. तुम्हाला कॅमेरा कंपल्सरी ऑन ठेवून बसायचा असतो, सो दॅट तुम्ही काय करत आहात, तुमचं लक्ष किती आहे हे मला कंटिन्युअसली मला दिसत असतं. ऑब्व्हियसली तुम्हालाही मी दिसत असते. सो एक प्रकारची ऑफलाईन टीचिंग सारखंच इफेक्टिव्ह टीचिंग आपण ऑनलाईन क्लासेसद्वारे तुम्हाला देत असतो. सो ही बॅच आपली जी ह्या वर्षीची आहे 15 एप्रिलपासून सुरू होत आहे, 10वीची बॅच. सो तुम्ही जे 9वीत स्टुडंट्स आहेत आणि ज्यांना क्वालिटी एज्युकेशन घर बसल्या घ्यायचं आहे, तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये जाता, तिथं काय करत असतात मुलं हे पालकांना बरेचदा कळत नाही. पण इथं तुम्ही बरेच माझ्या क्लासेसमध्ये मुलांच्या सोबतीनं पालक देखील ते क्लासेस अटेंड करत असतात. सो त्यांना आयडिया येते की काय चाललेलं आहे, काय शिकवणं चालू आहे आपल्या मुलाचं किंवा मुलीला, आपल्याला किती येतं आहे, काही येत नाही आहेत. आपल्या रेग्युलर टेस्ट होतात, मीटिंग्स होतात, तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड करते, डाऊट क्लिअरिंग सेशन्स होतात. हे सगळं 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 खूप छान पद्धतीनं आपण राबवत आहोत गेले कित्येक वर्ष आणि खूप छान रिझल्ट देखील ह्या सगळ्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड टू लर्न इन क्वालिटी एज्युकेशन, तुम्हाला जर घ्यायचं असेल, घर बसल्या तेही येण्या जाण्याचा तुमचा वेळ वाचतो. ह्या क्लासवरून त्या क्लासमध्ये जा, शाळेतनं या दमलेलं असता, मग हे एक्झाम ते एक्झाम, त्यापेक्षा निवांत आपलं घरी बसून छान शिकायचा, ही एक संधी आहे तुमच्यासाठी. आणि येस, तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही डाऊट्स असतील तर यू कॅन एनी टाईम कॉन्टॅक्ट विथ मी. सो माझा नंबर मी खाली देत आहे, विद्या मॅमचा पण देत आहे. तुम्ही कोणालाही आमच्यापैकी कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला डिटेल माहिती देण्यात येईल. 15 एप्रिलपासून आपली बॅच सुरू होत आहे 10वीची. ठीक आहे. सो चला, ही तर आपली क्लासची इन्फॉर्मेशन झाली, जी महत्त्वाची होती तुमच्यासाठी म्हणून सांगितली. आता वळूयात आपल्या ह्या युविका प्रोग्रामकडे. युविका म्हणजे काय आहे? बेसिकली युवा विज्ञानी कार्यक्रम असं त्याचा लॉंग फॉर्म आहे, त्याचं त्यांनी शॉर्टमध्ये युविका असं केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी
सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स हे सगळे जे करिअर ज्यांना करायचं आहे ह्या फील्डमध्ये. सो आता ह्याची ओव्हरऑल जे प्रोग्रामची एक रूपरेषा याच्यात दिलेली आहे. रजिस्ट्रेशन 27 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे. 31 मार्चला त्याचं रजिस्ट्रेशन एंड होणार आहे. त्यानंतर पहिली सिलेक्शनची लिस्ट जी आहे ती 13 एप्रिलला जाहीर होईल. त्यानंतर सेकंड कन्फर्मेशन लिस्ट ही 20 एप्रिलला जाहीर होईल आणि आपला जो प्रोग्राम आहे तो मे 11 ते 22 म्हणजे हा साधारण 10-12 दिवसांचा प्रोग्राम आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला जर सिलेक्शन तुमचं व्हायची अशी इच्छा असेल तर काय तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया असला पाहिजे. सो 8वीत तुम्हाला कमीत कमी 50% मार्क पाहिजेत असेल पहिलं तर त्याला टिक करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन क्विज घेतली जाईल. तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ऑनलाईन क्विज घेतला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10% त्याचे कन्सिडर केले जातील. त्यानंतर तुम्ही जर सायन्स फेअर किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून स्कूल किंवा डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट लेवलपर्यंत, नॅशनल लेवलपर्यंत जर गेला असाल लास्ट 3 इयर्समध्ये कधीही, तर त्याचे 2, 5 आणि 10% तुम्हाला कन्सिडर केले जातील. ऑलिम्पियाड एक्झाम्स जर तुम्ही दिलेल्या असतील त्याच्यात पहिले 3 रँकमध्ये जर तुम्ही सिलेक्शन झाला असाल स्कूल, डिस्ट्रिक्ट, स्टेट लेवलला वगैरे, तर त्याच्यासाठीचे तुमचे 2, 4, 5% एक्स्ट्रा तुम्हाला मिळतील. त्यानंतर विनर्स तुम्ही स्पोर्टच्या कॉम्पिटिशनमध्ये जर स्कूल, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल लेवलला वगैरे खेळला असाल तर त्यासाठी 2, 4 आणि 5% असतील तुम्हाला दिले जातील. त्यानंतर स्काउट गाईड, NCC, NSS जर तुम्ही मेंबर असाल तर त्यासाठीचे 5% आणि व्हिलेज आणि रुरल एरियामध्ये म्हणजे हे स्पेसिफिकली ह्या शहरांमध्ये राहणाऱ्या स्टुडंट्सना अपॉर्च्युनिटी बऱ्यापैकी मिळत असतात. खेड्यामध्ये राहणाऱ्या मुलांना जास्त म्हणजे बरेचदा असे टॅलेंटेड असतात परंतु त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात त्यांना आणि त्यांना ह्याच्यात इन्क्लूड करून घेण्यासाठी म्हणून त्यांना 15%चं एक एलिजिबिलिटीचं सिलेक्शन म्हणजे सिलेक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा विचार केला जाणार आणि मग तुमचं सिलेक्शन केलं जाईल. त्यानंतर मिनिमम पार्टिसिपेशन विल बी इन्शुअर्ड म्हणजे काय, खूप सारा भरणा केलाय, खोगीर भरती केली असं नाही. काही सिलेक्टेड स्टुडंट्सनाच या प्रोग्रामसाठी इन्क्लूड करण्यात येईल, इन्व्हाइट करण्यात येईल. आता हे बघा, सगळ्या हे सेंटर्सची नावं आहेत. मी जसं म्हटलं तुम्हाला इस्रोच्या वेगवेगळ्या सेंटर्समध्ये हे प्रोग्राम रन होणार आहेत. सो देहरादून, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा, बेंगलुरू, अहमदाबाद, हैदराबाद, शिलाँग, नंतर महेंद्रगिरी आणि जोधपूर ह्या सेंटर्सवरती हा प्रोग्राम रन केला जाणार आहे 11 ते 22 मे ह्या दरम्यान. त्यानंतर तुमचं येण्या जाण्याचं तिकीट हे तुम्हाला रिइम्बर्स केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही त्याचं तिकीट फक्त स्टुडंटसाठी, स्टुडंट बरोबर कुणी येणार असेल तर त्यांचं नाही, पण स्टुडंटचं येण्या जाण्याचा खर्च तुम्हाला देण्यात येणार आहे. ऑल्सो तिथं तुमचा राहण्याचा खर्च देखील इस्रो मार्फत केला जाणार आहे. सगळं मटेरियल वगैरे सगळं तुम्हाला इस्रो मार्फत देणार आहे. सो मी जसं तुम्हाला सांगितलं 1 जानेवारी म्हणजे ह्या आत्ता 9वीमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही ह्या प्रोग्रामसाठी एलिजिबल आहात. सो ही त्यांची वेबसाईट आहे. अंतरिक्ष जिज्ञासा नावाचे तुम्ही युविका किंवा इस्रो युविका असं देखील सर्च करून तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट किंवा साइन इन करून तुमचे डिटेल्स त्याच्यामध्ये भरू शकता. ठीक आहे. काही प्रश्न विचारले तर तुम्ही असतील तुमचे काही प्रश्न तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. मी तुम्हाला नक्की ह्याच्याशी रिलेटेड गाईड करेन. मॅक्सिमम स्टुडंटपर्यंत ही माहिती 9वीच्या पोचवायचं काम आता तुमचं आहे. ठीक आहे. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.